राजन साहेबांनी आजपर्यंत माझ्यावरती एक मुलासारखं प्रेम केलं. त्यामुळे ते कौटुंबिक नातं आहे. त्यांची मिसेस असेल, त्यांचा मुलगा असेल, हे आम्ही सगळे एक कौटुंबिक आहोत. आणि शेवटी राजकारण वेगळं असतं, कौटुंबिक नातं वेगळं असतं. आणि राजन साहेबांबरोबरचं नातं हे अमर असणार आहे माझ्यासाठी. आज आमची निवडून आलेले आहे. आणि भाजपचे जे 82 नगरसेवक होते त्या 87 ते 88 झाले, म्हणजे 6नीच फक्त वाढलेले आहे. त्यामुळे शिवसेना कधी संपत नाही. शिवसैनिक हा जागेवरच असतो. त्यामुळे शिवसेना चुकून मधली शिवसेना कुठेही संपलेली नाही. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आपल्याला निश्चितच दिसेल. उमेशजी, नगरपालिका रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलंय. काल उमेदवार अर्ज दाखल केले. मात्र सर्वाधिक जास्त लक्ष असेल तर खेर्डी जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये या ठिकाणी उभाटाकडून उमेशजी खताचे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आपण उमेशजी खतात यांच्याशी बातचीत करतो. साहेब, स्वागत आहे तुमचं. जय महाराष्ट्र. खेर्डी पंचायत समिती गणाकडे साऱ्यांचं लक्ष आता कुठे सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? काल मला वाटतं कुठेतरी बातमी वाचली मी, सगळ्यांचं लक्ष खेर्डीवरच आहे. तसं बघितलं खेर्डी हा तालुक्यामध्ये गाव आहे, संवेदनशील गाव आहे आणि राजकीय केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे निश्चितच खेर्डीवरती लक्ष राहणारच. कारण शेवटी जर कुठलेही इलेक्शन लढताना हे आज माझ्या समोर मी आज गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतोय. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या वर आकर्षित होऊन मी 2007 साली शिवसेनेचं काम सुरू केलं. परंतु त्याच्यापूर्वी देखील माझ्या कुटुंब हे सुरुवातीपासूनच शिवसेनेचं कुटुंब आहे. 2007ला काम सुरू करत असताना जवळजवळ 16 ते 17 वर्ष झाली मी कुठलं इलेक्शन लढलं नाही. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना आपण जे काय माझ्याकडनं शक्य होईल ते मी आजपर्यंत करत आलेलो आहे. त्यामुळं आज माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे आणि माझ्या समोर जे काही 2 उमेदवार आहेत भाजपकडनं, ते आपण विचारणार आहोत. उमेशजी, तुमच्या समोर कोण उभे आहेत ते सगळं आपण विचारणार आहोत. ते लोकांचा सगळं आपण करणार आहोत. पण मुळात आजकाल उमेश खतात यांनी सगळ्यांना उभं केलं आणि आज स्वतः उभं राहत आहे. आणि समोर 2 मातबर उमेदवार आहेत. एकंदरीत व्हायचं चिपळूणमध्ये आता उभारची ताकद आली नाही असं म्हटलं आता काय सांगा? असं तुम्हाला वाटतं? मला वाटत नाही. लोक म्हणतात उभारची ताकद कुठे आहे? शिवसैनिक हा जागेवरच आहे, तो कुठेही जात नाही. परंतु आपण जर पाहिलं असाल की या भाजप सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारने शिवसेनेला अनेक वेळा संपवण्याचा काटोकाट प्रयत्न देखील केले. ठाकरे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न वेळोवेळी केले गेले. आज देखील आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये जवळजवळ 65 नगरसेवक पळवले गेले. 65 नगरसेवक पळवले गेले. परंतु 65 नगरसेवक पळवले गेले असताना देखील आज आमचे स्वतःच्या हिमतीवर पक्ष संपला म्हणतोय तुम्ही. पक्ष चोरला, चिन्ह चोरला असताना देखील आज 67 नगरसेवक आज आमची निवडून आलेले आहेत. आणि भाजपचे जे 82 नगरसेवक होते त्या 87 ते 88 झाले, म्हणजे 6नीच फक्त वाढलेले आहे. त्यामुळे शिवसेना कधी संपत नाही. शिवसैनिक हा जागेवरच असतो. त्यामुळे शिवसेना चुकून मधली शिवसेना कुठेही संपलेली नाही. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये आपल्याला निश्चितच दिसेल. उमेशजी, नगरपालिकेमध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे. किती उमेदवार निवडून ते पाहिलेलं आहे. तुमच्या उभाटामध्ये 2 गट कसे पडले ते सुद्धा पाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी सांगते की या ठिकाणी आम्ही खिंडा लढवणार आहोत, ते कसं काय? शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर असते आणि शिवसैनिक जेव्हा उठतो ना, पेटून उठतो ना, तेव्हा काही होऊ शकतं. लक्षात ठेवा. नगरपालिकेत काय घडलं ते जग जे आहे त्याबद्दल काय मला बोलायचं नाही. परंतु आताही आमच्या कमी पडला नगरपालिकेमध्ये हे तरी कबूल करताय? शिवसेना कमी पडली, उभाटाकडे कमी पडला, कबूल करताय? वाटत नाही कमी पडला. आमच्यातल्या अंतर्गत थोड्याशा कुरकुऱ्यामुळे तो फायदा अंतर सुरू झाले ना, गडबाजी आहे ना शिवसेनेमध्ये, हे तरी कबूल करताय? गडबाजी अजिबात नाही संघटनेत आमच्या. मग अंतर कुरकुरे नेमके कशा आहेत ते झालेलं आता मला त्या नगरपालिकेच्या विषयावर आहे ते आता काही बोलायचं नाही. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. आपण त्याच्यावरतीच ना पाडा वाचतोय. नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आली. कुठेही आता गडबड होणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीची पूर्णतः इलेक्शन शिवसेना नेते सन्मान्य भास्कर शेठ जाधव यांच्याच नेतृत्वाखाली होतील आणि त्यांच्या आधिपत्याखालीच होतील ही निवडणूक. तुम्ही ज्यांच्यावर होतात, म्हणजे तुम्ही ज्यांना गुरु मानवता, आमदार राजेंद्र साळवी, ते आता कुठे गेले? शिंदेगडात गेले ना. तुमच्या घरामध्ये तुम्ही त्यांची मुलं घेतली, ते आता कुठे गेले? शिंदेगडात गेले. पण तुमचेच काही लोक शिंदेगडात, तुम्ही ज्यांच्याजवळ ते शिंदेगडात गेले, काय सांगा? कसं आहे, राजन साळवी आणि उमेश खताते एक वेगळं नातं आहे आणि राजकारणाचं पलीकडचं नातं आहे. राजन साळवींनी आजपर्यंत माझ्यावरती एक मुलासारखं प्रेम केलं. त्यामुळे ते कौटुंबिक नातं आहे. त्यांची मिसेस असेल, त्यांचा मुलगा असेल, हे आम्ही सगळे एक कौटुंबिक आहोत. आणि शेवटी राजकारण वेगळं असतं, कौटुंबिक नातं वेगळं असतं. आणि राजन साळवींबरोबरचं नातं हे अमर असणार आहे माझ्यासाठी. ते किती ते पक्षाच्या पलीकडचं देखील आहे, पण ते व्यक्ती म्हणून. परंतु जर तुम्ही मला पक्ष विचारलं तर माझी ठाकरे कुटुंबावर प्रचंड निष्ठा आहे आणि ठाकरेंना मी माझं दैवत मानतो. त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाशी कधीही ठाकरेंना मी सोडू शकत नाही. परंतु ब्लू प्रिंटचा कार्यक्रम केला होता. किती लोक उपस्थित होते तुमच्या कार्यक्रमाला, सांगा ना मला? किती बरं मोजण्यात की लोक उपस्थित होती ना ब्लू प्रिंटला? मुळात तो काय मी सगळ्यांना इन्व्हिटेशन केलेलंच नव्हतं. मला ती ब्लू प्रिंट माझ्या स्वप्नातली खेळडी कशी असली पाहिजे हे मला लोकांपर्यंत सांगायचं. खेळ झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला? ते जनता ठरवलं. तुम्ही सांगा ना काय जनता सांगा ना. तुम्ही ब्लू प्रिंट काढली त्याचा अर्थ मला नाही का? मला त्या ब्लू प्रिंटवर बोलायचं आहे. फक्त बाकीच्या गोष्टी ती नक्की योग्य वेळ बोलू. आताच कुठे इलेक्शनची सुरुवात झालेली आहे, जरा वातावरण बोलू. मला फक्त त्या ब्लू प्रिंटवर एवढं सांगायचं आहे. मी ब्लू प्रिंट म्हणजे अशी जाहीर केली की माझ्या स्वप्नातली खेळडी कशी असली पाहिजे. रस्ते पाकाडे गटारामध्ये विकास होत नाही
त्याच्या पलीकडे देखील काही विकासाच्या गोष्टी आहेत, त्या जर झाल्या तरच तो खऱ्या अर्थाने केरडी डेव्हलप झाली असे आपल्याला म्हणता येईल. ती कशी झाली पाहिजे हे मी लोकांपर्यंत दिलेलं आहे. मी ज्यावेळेला तो कार्यक्रम घेतला त्यावेळेला गर्दीचा विषय नाही, मी फक्त माझे प्रमुख पदाधिकाऱ्यांना ते तुम्ही हे जनजागृती केली पाहिजे याच्यासाठी मी फक्त ठराविक कार्यकर्त्यांना तिथं बोलवली होती. आणि माझा खरा उद्देश होता की आजपर्यंत मला वाटत नाही कुणी दाखवली असेल ब्ल्यू प्रिंट, आणि त्या ज्या पद्धतीने मी लोकांना दाखवलं. ब्ल्यू प्रिंट दाखवलंय मागचं कारण काय नेमकं आणि एवढी वेळ काय येते की ब्ल्यू प्रिंट दाखवावी? नाही ना केली झाली. 2005 पासून जर आपण पाहिलं तर आज मुख्यमंत्री 2005 पासून सत्ता त्यांच्याकडेच आहे, पंचायत समिती त्यांच्याकडेच आहे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे, विरोधी पक्षाकडे, विरोधी पक्षाकडे. मी नाही घाबरत कोणाला, मी कशाला घाबरू? योग्य वेळ आम्ही त्याच्यावरती नक्की बोलू. पण त्यानंतर मला ब्ल्यू प्रिंट म्हणजे अनेक वर्ष, जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष साधारणतः आपण पाहिलं तर 2017 पासून मी खेरडी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो. त्या पद्धतीने मी माझ्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये काम करत होतो. परंतु सुदैवाने त्या दिवशी आरक्षण महिला पडलं. महिला पडल्यानंतर मी आजही तुम्हाला सांगतो, मी वंदनीय बाळासाहेबांच्या खाली बसलोय. आज गुरुवार देखील आहे. मी कुठेही पंचायत समितीला इच्छुक नव्हतो, माझी इच्छाही नव्हती पंचायत समिती निवडणूक लढायची. परंतु सगळ्यांच्या आग्रहाखातीर आणि पक्षाच्या आग्रहात निवडणूक लढत आहे. ती निवडणूक मी जिंकण्यासाठी लढत आहे हे पहिलं आपल्याला सांगतो. माझा कुठेही मी काय कुठलाही ठेकेदार नाही, कुठलाही कॉन्ट्रॅक्ट राजकारणामध्ये धंदा करण्यासाठी मला ही निवडणूक लढायची नाही. ते मला त्याच्या मी तुम्हाला एक सांगतोय की राजकारणामध्ये व्यवसायासाठी मला लढायचं नाही. माझं बोट कोणावरती नाही आहे. मला ते सांगायचं की मी ठेकेदार नाही आहे. मला अप्रत्यक्षित आरोप करताय, मला कोणावरती आरोप करायचा नाही. मी सुरुवातीला सांगितलं आजपर्यंतच्या खेळीतल्या सगळ्या निवडणुका एकामेकाच्या उन्ही काढण्यात, एकामेकावर चिखलफेक करण्यात गेलेल्या आहेत. मला ते काही करायचं नाही. मला खेरडीकरांसाठी आणि खेरडी गावासाठी काय करायचं आहे हे मला सांगायचं. का म्हणजे जनतेने तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्ही नेमकं काय करणार? का मग तुम्हाला जनतेने मी माझे विजनचे मुद्दे दिलेले आहेत, लोकांनी स्वीकारावं. पहिला माझा मुद्दा आहे, आज खेरडी प्रचंड मोठी आहे. जवळजवळ 25-30 हजाराच्या वर खेरडी गेलेली आहे. खेरडीमध्ये एमआयडीसी आहे. एमआयडीसी असताना जर आपण पाहिलं जर आग लागली किंवा आता काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर पेपर मिलला देखील मोठ्या प्रमाणात आग लागली. खेरडीमध्ये हे अनेक वेळेला प्रसंग घडत असतात. हे घडल्यानंतर ज्यावेळेला आपण फायरला किंवा फायर ब्रिगेडला जेव्हा कॉल करतो तेव्हा चुकूनचा फायर आज देखील चालू नाहीये. कधी त्यामध्ये पाणी नसतो, ड्रायव्हर नसतो. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेला लोटे एमआयडीसीतला फायर येईल त्यावेळेला जो काही प्रसंग असेल तो आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खेरडीसारख्या गावामध्ये आणि खेरडीसारख्या एमआयडीसी मध्ये फायर असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतंय. त्यासाठी जवळजवळ मी 3 वर्ष प्रयत्न देखील करतोय. सुभाष असं असताना उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून देखील मी अनेक वर्ष प्रयत्न करतोय. पण मला खात्री आहे की येत्या लवकरच मी जो घेतलेला विजन आहे तो मी निश्चितच पूर्ण करेल. दुसरा जर आपण मुद्दा पाहिला तो विषय असा आहे की आज खेरडीमध्ये आमच्या घंटागाडी फिरते. लोकांना आज मी जवळजवळ गावामध्ये फिरतोय, लोकांना माहिती नाही आहे हा गाडीमध्ये कचरा आलेला कचरा आपण कुठे टाकतोय हे लोकांना देखील माहिती नाहीये. मी अनेक लोकांना विचारतो, जेव्हा मी फिरतो तेव्हा लोकांना विचारतो तुम्ही ज्यावेळेला हे कचरा बालडीतनं ज्यावेळेला कचरा घंटागाडीमध्ये टाकतो तो कुठे जातो, त्यावेळेला लोक म्हणतात की कचरा प्रकल्पात जातो. परंतु मला एकच सांगायचंय की जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली जवळजवळ कचरा प्रकल्पच आमच्याकडे अस्तित्वात नाही आहे. कचरा प्रकल्पच अस्तित्वात नाही आहे. तो कचरा प्रकल्प आपण कचरा उचलून आपण वाशिष्ठीच्या किनाऱ्यावर टाकत आहोत आणि तोच कचरा वाशिष्ठीच्या नदीमध्ये जाऊन आपल्या पाण्याच्या माध्यमातून आपल्या घराघरामध्ये ते येत आहे. हे किती दुर्दैव आहे. याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने बदल करायचा आहे. खेरडी गावामध्ये शासनाच्या माध्यमातून शासनाला चांगल्या पद्धतीने आपल्या कचरा प्रकल्पासाठी निधी आहे तो मिळत आहे, परंतु कोणाची इच्छाशक्ती नाहीये. माझ्या माध्यमातून मी जेव्हा पुणे महानगरपालिकेला भेट दिली तिथल्या आयुक्तांना भेटलो मी स्वतः. त्यानंतर त्यांनी मला हडपसरचा आणि कात्रजचे दोन्ही प्रकल्प मी स्वतः पाहिले. त्या प्रकल्पामध्ये जाऊन त्या कचऱ्याच्या माध्यमातून तिथे वीज निर्मिती केली जात आहे आणि ती वीज निर्मिती महावितरणला दिली जात आहे. त्याचबरोबर त्या दुसरा जो कचरा प्रकल्पाचा पार्ट असणार आहे तो म्हणजे आरडीएफ ब्रिकेट. हे मला वाटतं इथे कोणालाही माहिती नसेल. आरडीएफ ब्रिकेट हे कंपनीच्या बॉयलरसाठी वापरले जातात आणि ते संपूर्णतः कचरा प्रकल्प कचऱ्याच्या माध्यमातून तयार होतात. आता जर आपण पाहिलं तर आताच्या एमआयडीसी मध्ये बॉयलरमध्ये कोळसा वापरला जातो, परंतु आता असे काही कंपन्या आहेत, काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच कंपन्या आहेत की तिथे आरडीएफ ब्रिकेट वापरला जातो, तो देखील कचऱ्याच्या माध्यमातून जातो. त्याला देखील शासनाची सबसिडी आहे, शासनाचा निधी आहे. हा मी पूर्ण सखोल अभ्यास करून आपल्याला सांगतोय. शासनाकडनं सगळं भेटणार आपल्याला काय आपल्या कोणाचं आहे शासनाचा कोणाचं सरकार नेमकं कोणाचं आहे मला सांगा. केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे, राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे, कसं आहे तुम्ही नेमकं काय करणार. मानसिकता काम करण्याची मानसिकता लागते. जर मानसिकता असेल ना तर सगळं काय होऊ शकतं लक्षात ठेवा. सरकार त्यांचं आहे ना, असू दे ना. सरकारला दरवाजा ठोकून तिथला निधी आणण्याचा आणि तिथं भांडण्याची देखील जर तुमची मानसिकता असेल ना सगळं काय होऊ शकतो. आज जर तुमचा नारायण तलाव होऊ शकतो तर खेरडीतला आमचा 67 गुंठ असणारा क्रीडांगण बाल उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा का नाही तुम्ही डेव्हलप करू शकत. हा पहिला माझा जबाबदारी कोण
इथले सगळे आमचे राजकीय पुढारी हो, आहेत. नावं सांगा ना. सगळे राजकीय पुढारी ज्यांच्याकडे सत्ता अनेक वर्ष खेडीतल्या जनतेने दिलेली आहे ते सगळे मी म्हणतो. आमदारकीला तुम्ही एकत्र होतात ना, कोण आमदार विधानसभेला तुम्ही एकत्र होतात ना, काही गोष्टी एकत्र होतात, गोष्टी तुम्ही एकत्र एकत्र एका ठिकाणी होतात, अगोदर साहेब तुम्ही एकत्र होतात की कुठे गोष्टी आम्ही कुठे एकत्र होतो. होता एकत्र. आज आपण जर पाहिलं ना तुम्ही एकत्र आम्ही असण्याच्या पद्धती काही विषयच येत नाही. मागच्या ग्रामपंचायतीत आम्ही एकत्र लढलो, हा. परंतु ग्रामपंचायतचं राजकारण हे पूर्णतः वेगळं होतं. जर तुम्ही पाहिलं तिथे कुठलाही पक्ष नसतो, त्यामुळे ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र होतो. परंतु सत्तेमध्ये तेच आहेत ना. मी व्यक्तिगत कोणाचंही नाव मला आता सध्या तरी घ्यायला नाही. अबुशे कसाय तुमच्या समोर आहे, विनोद भुरण समोर आहे, 2 तालुकाधीश समोर आहेत, कसं पाहता करते दोघंही दिग्गज आहेत, सत्ताधारी आहेत. माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज लढतोय, अनुभव आहे. अनुभवी आहेत. अनुभव नाही म्हणणार मी, माझ्याही राजकारणाची सुरुवात त्याच वेळेला झालेली आहे. आता तुम्ही कबूल केला होता, अनुभवही कबूल केला होता. अनुभवी दिग्गज आहेत. मी म्हणतो तुम्ही दिग्गज आहे. खेडी ग्रामपंचायत राजकीय एकत्र होता, त्यामुळे तुम्हाला त्याचे सगळे दाखले माहिती आहे. उमेशजी हाची रक्कम बोलू मी नका, नाही बोलत. गोष्ट बोला ना. मला तुम्ही अनुभवी सांगा, कसं बोलू राजकारणाची सुरुवात किंबहुना 1-2 वर्षांनी माझ्यापेक्षा तिने अगोदर केला नसेल. दोघांचे अबुशेट असतील, अबुशेटने 1-2 वर्ष माझ्या अगोदर राजकीय जीवनाची सुरुवात केली नसेल. तर मी पण काही राजकारणात तसं हे नाहीये. परंतु अनेक वर्ष ते सत्तेत आहे, हे त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि आमचं दुर्दैव आहे की आम्ही सत्तेपासून कायम लांब बसलेलो आहोत. हा एक एवढाच फरक आहे. परंतु आमच्याकडे सत्ता नसताना देखील आज आम्ही जे काय करायचं ते आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. स्मार्ट मीटरचं तुम्ही केलं, ते लोक म्हणजे शिवशाही केली. जे स्मार्ट मीटर केलं होतं, जे आंदोलन काढलं होतं, ते शिवशाही उमेश खरांनी केली होती. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर केली होती. काय कसं आहे माहितीये काय, बोलणारे शिवशायनिंग करतात. त्यांनी जनतेसाठी पहिलं काय केले ना हे पहिलं मला सांगावं. हे कोण बोलले काय बोलले मला देणे घेणे नाही. परंतु मी स्मार्ट मीटरचा जो मुद्दा घेतलाय ना तो लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज लोकांना 400-500 येणारं लाईट बिल जर 4-5 हजार भरायला लागत असेल आणि जर आम्ही लोकांसाठी आंदोलन केलं असेल आणि ती जर त्यांना शिवशायनिंग वाटत असेल तर अशी शिवशायनिंग मी कायम करायला तयार आहे जनतेसाठी. मला काय त्यात वाटत नाही. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे सगळं काय तुमच्याकडे आहे, परंतु ज्यावेळेला लोकांना 400 येणारे बिल जेव्हा 4000 येतो ना त्यासाठी तुम्ही पहिलं काय करताय, जे मला बोलतात ते पहिलं काय करतात त्याच्यावरती आवाज का उठवत नाही हे तर पहिले त्यांनी उत्तर द्यावं. नंतर माझी शिवशायनिंग दाखवली ते त्यावरती पण त्यांची टिप्पणी झाली. आता त्यावरती पण लोक बोलतात की हे फक्त एक शिवशायनिंग होती, अशाच पद्धती उमेश खरांनी असतात, नुसत्या हवेत बार करत असतात, असं बोललं तर काय सांगा. मग तेच म्हणतोय मी तुम्हाला. मी जर शिवशायनिंग करत असतो ना तर आज आमचा खेडेगाव सुजलम झाला असता. आज परिस्थिती बघा तुम्ही फिरताय सगळीकडे काय आहे ते. मला कशाला शिवशायनिंग करायला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने जर कुठल्याही आमच्या राजकीय नेत्याने जर काही चांगलं केलं नाही असतं ना तो लोकांनी डोक्यावर घेतलं. काम केलं नाही असं म्हणायचं दिसतं. जनता ठरवलं काम केलं की नाही. कुणी केलं नाही. नाही स्पष्ट बोला. सत्ताधारी सगळे सगळे सत्ताधारी शिवसेना भाजप राष्ट्रवादी सगळे सत्ताधारी. आम्ही तर सत्ताधारी नाही आहोत. नाव सगळे घेऊन बोला सत्ताधारी. ना कुणी. योग्य वेळ घ्या ना नाव. योग्य मी कधी योग्य वेळ कशाला कधी ना- येणार? मी ओव्हरऑल सांगतोय तुम्हाला सगळे सत्ताधारी. कशाला नाव घेऊन मला कुठे राजकारण घाण राजकारण मला करायचंच नाही. मला विकासावर राजकारण करायचं आहे. जर तुम्ही सांगताय ना की उमेश खरे त्यांनी दिलेली ब्लूप्रिंट हे असेल किंवा ते असेल मग तुम्ही जवळजवळ आज 20 वर्ष सत्तेदार का नाही ते मुद्दे करू शकतात ह्याचं पहिले जनतेला उत्तर द्या. बाकी नंतर आपण बघू. समोर तुल्यबल उमेदवार आहेत आणि या ठिकाणची निवडणूक बघता अनेकांचं लक्ष लागतं ते खेळडीकडे लागतं. अशा परिस्थितीमध्ये कसं तोड देणार? कारण आपण बघतो तो प्रचाराला वेळ कमी आहे, 9 ते 10 दिवस शिल्लक असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खेळडी काय लहान नाही, खेळडी मोठे आहे. दुसरी गोष्ट जिल्हा परिषद पाहिलं तर दिशा दाभोळकर ज्या खूप अनुभवी आहेत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या सुद्धा रिंगणामध्ये आहेत. कसं पाहायचं? खेरडी पाहिली तर जवळजवळ ज्यावेळेला आरक्षण पडलं त्यानंतरच शिवसेना नेते सन्मान्य भास्कर शेठ जाधव यांनी मला ग्रीन सिग्नल देऊन कामाला लावलं. आज जवळजवळ मी 2-3 वेळा माझे राऊंड झालेले आहेत. मी माझ्या पद्धतीने काम करतोय, लोकांना कन्व्हिन्स करतोय. तरुण चेहरा मी केलेला आहे. माझ्यावरती कुठेही दाखवण्यासारखं डाग नाहीये. त्यांनी कुणी समोर बसवाने माझ्यावर काय असेल तर माझ्याजवळ बोलावं. त्यामुळे मी जनतेमध्ये जातोय, एक नवीन चेहरा घेऊन मी जातोय आणि बाकीच्यांना संधी अनेक वेळा दिलेली आहे. आज माझ्यासारखे तरुणाला एकदा संधी देऊन तर बघा तुम्ही संधी, मग ठरवेल काय करायचं. मी जर खरोखर जर त्या पात्रतेचा नसेल, मी नालायक निघालो ना तर तुम्ही मला विचारण्याचा अधिकार देखील ज्या नागरिकांना मतदारांना. परंतु ह्या अनेक वर्ष तुम्ही संधी दिली तो काय केलं मी हे जनतेने ठरवायचं आहे. मी आता सांगणार नाही, मी उमेदवार आहे. मला जनतेला हिने काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही ह्याच्याशी मला काही देणे घेणं नाही. जनतेने ठरवायचं कोणाला निवडून द्यायचं. मला काय करायचं आहे हे मी जनतेने सांगणार आहे. मी कुठली आजपर्यंत इलेक्शन लढलेलं नाहीये. मी पहिलं निवडणूक लढतोय. त्यामुळे मी माझं विजन जनतेला दिलेलं आहे. ते जनतेने स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं की परत येरे माझ्या मागल्या करायचं आहे हे जनतेने ठरवायचं आहे. सेना भाजप अलीकडे आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेत सेना भाजप दिसून येते. इथे पण आपलं सेना भाजपचं वर्ष दिसून येते. काय सांगाल कधी कसं निभाव लागेल तुमच्या ठिकाणी? निभाव कसा लागू शकतो? काही सेना भाजप आहे, आपण जर पाहिलं त्याकडे अनेक ठिकाणी सेना भाजप दिसतं. निभाव कसा लागेल? शिवसैनिकांच्या जीवावर माझा लागेल. सर्वसामान्य जनतेच्या वर्चस्वावर मी निश्चितच विजय. पॉज घेऊन बोला तुम्ही.
शिवसैनिकांच्या आवाज नाही घेऊन बोललोय. जस्ट आता मी दिवसभर फिरत होतो, वार्डातनं आल्यामुळे थोडा आवाज बसलाय, बाकी काय नाही. आणि राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य खूप अनुभवी व्यक्तिमत्व हो. खूप ठसाळे जे आहे ते अनेकांच्या घराघरामध्ये आता अनेकांच्या मित्र परिवारामध्ये असतात आणि नाव फेमस आहे ते म्हणजे अबू ठसाळे. विनोद बोराने अबू ठसाळे आहे, पण नेमका प्रतिस्पर्धी कोण, नेमका कोण आहे तुमचा? दोघंही प्रतिस्पर्धी आहेत, कोणी एक नसतो. निवडणुकी सोपी नसते. समोर कोणी असला तरी त्यांना आपली निवडणूक कधी सोपी नसते. दोन्ही उमेदवार झाले तरी समोरचे दिग्गज आहेत, त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आणि प्रतिस्पर्धी मी दोघांनाही मानतो. जनशक्ती धनशक्ती काय नेमका विषय काय? हे आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. सर्वसामान्य जनता आणि शेवटीला सत्ता आहे ज्यांच्याकडे. उमेश कदम जनशक्ती वापर करणार, माझ्याकडे कुठे धनशक्ती आहे? जनशक्ती वापर करणार. जनशक्ती जे जनता ठरवेल उमेश कदमला निवडून द्यायचं की नाही, मी जर त्या लायक असेल, मी त्या पात्रतेत असेल तर जनता ठरवेल ना निवडून द्यायचं की नाही ते. काय नेमके प्रचाराचे नेमके मुद्दे काय असतील? माझ्याकडे विजन आहे, फक्त मी विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहे. बाकी अनेक गोष्टी आहेत, पण अजून काही वातावरण तापलेलं नाही आहे. त्यामुळे योग्य वेळी तुम्हाला सगळा मिरची मसाला आम्ही देणार आहोत, पण एवढ्या लवकर नाही मला काय द्यायचं. सगळं असेल. मी स्वतःहून मी तुम्हाला आजही सांगतो, तुमच्या माध्यमातून मला वाटतं माझी पहिलीच मुलाखत तुम्ही घ्यायला आलात. मला आजपर्यंत चिकलपीक कुठेही करायचं नाही. तुम्ही जर खेळडीचं राजकारण पाहिलं, हा त्याच्यावर बोलतो, तो ह्याच्यावर बोलतो, तो त्याच्यावर चिकलपीक करतो, परंतु त्याच्यामध्ये गावाचा विकास खऱ्या अर्थाने रखडलेला आहे. आणि मला गावाला विजन द्यायचं आहे, काहीतरी गावासाठी चांगलं करायचं आहे, ह्याच्यावरच मी बोलणार. त्यांना जे काय बोलायचं ते बोलतीलच, मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही. मी फक्त आणि फक्त विकासावरच बोलणार. शेवटचा प्रश्न आहे, भाजप नेते प्रशांत यादव स्वतः या खेळीमधले आहेत, ते स्वतः या ठिकाणी मतदारसंघामध्ये लक्ष देऊ असणार आहेत. काय सांगाल? ठीक आहे, प्रशांत शेठ एक चांगलं नेतृत्व आहे, जनतेचं नेतृत्व आहे. त्यांच्यासाठी देखील आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. आज हे सगळे जे आहेत ना उभे, ते प्रशांत शेठच्या विरोधात तेव्हा काम करत होते. आणि आज आम्ही त्यावेळेला प्रशांत शेठना घेऊन पूर्ण खेळडी पिंजून काढून प्रशांत शेठना आम्ही जवळजवळ 450 मताधिक्य आम्ही दिलेले होते. यांना सगळ्यांशी तोंड करून संघर्ष करून आम्ही प्रशांत शेठच्या संपूर्ण ताकद पाठीशी उभी केली होती आणि आम्ही प्रशांत शेठना जवळजवळ 450 मताधिक्य दिलं होतं. आणि प्रशांत शेठ एक व्यक्तिमत्व किंवा एक नावलौकिक व्यक्तिमत्व आहे, चांगलं व्यक्तिमत्व. त्याच्यावरती कुठेही डाग नाही आहे की त्या माणसावरती आपण कुठेही टीका टिप्पणी करू शकतो. बाकीचे डाग आहे तुम्ही आता प्रशांत शेठचा विषय विचारला म्हणून मी तुम्हाला डाग आहे म्हणजे काय नेमका विषय? डाग हा कोणत्यावर नसतो. राजकीय लोक काम करत असताना राजकारणात हे तो डागाळलेलाच माणूस असतो. ते काय मी काय कोणी जनता ही म्हणजे जनता बोलत नसते. आता जे मागाशी तुम्ही मला 2-3 प्रश्न विचारले तसंच आहे. आतापर्यंत त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावरती कोणताही डाग नाही, पण आता ते स्वतः सांगतात की डागाळलेले व्यक्ती असतात. राजकीय लोकांवरती कायम चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी होत असते, हे मला सांगायचं आहे. त्यातनं तुम्ही किती चांगलं काम करा, परंतु आता तुम्ही 2-3 प्रश्न माझ्यावर विचारलेत की विजन काय तो करणार आहे, तो हे काय स्टंट केला, त्यामुळे ते बोलत मी बोलणार काही लक्ष देत नाही. कोण बोलत असतात माहिती काय, जे इकडे तिकडे फिरत असतात ना, असेच लोक बोलत असतात. अशा लोकांकडे बोलायला मला वेळ पण नाही तेवढं. माझं काम मी करत राहणार. मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना मी एकच आवाहन करतो की आजपर्यंत मी एक तरुण चेहरा आहे. अनेकांना तुम्ही संधी दिलीत, त्या संधीचं कुणी काय केला हे तुम्ही ठरवा. परंतु उमेश कदम सारखा गेले अनेक वर्ष काम करतोय आणि तुम्ही पाहत आहात. माझ्याकडे कुठलंही सरकार नसताना, कुठली शासकीय ताकद नसताना जे काय मला काम करायचं आहे, तुम्ही सांगतो तरुणांचं काम, ज्या वेळेला माझ्याकडे एखादा तरुण रोजगाराचा विषय घेऊन येतो ना निसरभाई, त्यावेळेला मी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्या तरुणाला मी स्वतः घेऊन लोटे एमआयडीसी मध्ये जाऊन त्या कंपनीमध्ये नेऊन मी काम करतोय. आज तुम्ही पाहिलं तर 10 पैकी 5 मुलांना, माझ्या गावातल्या 5 तरुणांना मी रोजगार लावलेला आहे. मी हक्कान सांगतो तुम्हाला. त्यावेळेला मी कधीही बघत नाही की तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या गटाचा, मला त्याशी देणे घेणं काय नसतं. तो माझ्या गावातला आहे ना, त्यासाठी मी निश्चितच काम करणार. हे माझं उद्दिष्ट कायम आहे. इलेक्शन आजही देखील झालं, हार जी त्याच्या पुढे असणार आहे, परंतु तरुणांसाठी कायम लढाई माझी असणार आहे. आणि मी ते करतोय, तरुणांना सगळ्यांना माहिती आहे. आपण ते करत आलेलो आहे. माझ्याकडे काही नसताना आपण ते करतोय. त्यामुळं ही लढाई तरुणांनी खऱ्या अर्थाने हातात घेतली पाहिजे. आज खेरडी एमआयडीसी सारखी आपली तर पडलेली आहे, परंतु या 3M पेपर मिल मध्ये आज गावातला आमचा एकही तरुण साधा तिथं लागला जात नाही. कॉन्ट्रॅक्ट देखील बाहेरचेच आहेत सगळे भैये, सगळे बाहेरचे आहेत. परमनंट देखील भैया होते, त्याच्यावर निश्चितच बोलू आपण. येत्या काही काळात आपण त्यावर सगळे बोलणार आहोत. परंतु दुर्दैव आहे आमचं, या खेरडी एमआयडीसी मध्ये 3M पेपर मिल मध्ये माझा एकही गावातला तरुण लागत नाही. सगळे बाहेरचे परमनंट होत आहेत. हे दुर्दैव आमच्या गावात आहे. हे अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावर मी तरुणांना विनंती करेल आणि गावाला देखील विनंती करेल की अनेकांना तुम्ही संधी देऊन झालेला, आता एकदा संधी तर देऊन बघा. आणि खरोखर त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थाने मी निश्चित करेल. आणि जर मी त्या पात्रतेचा नसेल, लायक नसेल ना, तर निश्चितच येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही मला जाब विचारणं देखील जनतेला अधिकार. आणि तुम्ही हा विचारला पाहिजे, ज्यावेळेला जनता त्या मतदाराला इलेक्शनला वोटिंग करायला उमेदवाराला जेव्हा जाब विचारलं ना, त्यावेळेला त्या अर्थाने त्यावेळेला खऱ्या अर्थाने गावचा विकास होईल. परंतु आमच्याकडे त्या गोष्टी होत नाहीये. मतदारात दाबला जातोय. परंतु मला विश्वास आहे यावेळेला निश्चित परिवर्तन होईल. जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेला परिवर्तन करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी
खेर्डीच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की तुमचे शुभ आशीर्वाद, तुमचा मताधिक्याचा अधिकार मी सांगणार नाही तुम्हाला कोणाला करा, परंतु विचारपूर्वक यावेळेला मतदान करा. पैशाचा भरमसाठ वापर होणार आहे मला माहित आहे, परंतु हे पैसे कुठनं येतात, कशा पद्धतीने येतात याचा तुम्ही विचार करा. परंतु आज मी सर्वसामान्य उमेदवार म्हणून तुमच्या तिथं उभा राहिलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीशी राहिले, मला पूर्णतः विश्वास आहे. अत्यंत दिलखुलास ती मनमुराद चर्चा या ठिकाणी केली ती म्हणजे उमेश खताते यांनी, आणि खरंच मनापासून साहेब शुभेच्छा. एमएमएस सायशिक नवराष्ट्र चिपळूण.